आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद वाशिम जिल्ह्यात सुद्धा दिसतात। घरगुती गॅस आणि कमर्शियल गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गॅस टंचाईची भीती व्यक्त होतीये। या पार्श्वभूमीवर पर्यायी इंधन म्हणून जळाऊ लाकडांची मागणी ही वाढली आहे। गरिबांसोबतच मध्यमवर्गीय नागरिक सुद्धा लाकडाच्या वापराकडे वळतायत। या संदर्भात जळाऊ लाकडाच्या वाढत्या मागणी संदर्भात आरामशीन टिंबर व्यापारी यांच्याशी सविस्तर बातचीत केली। आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता वाशिम जिल्ह्यातही जाणवत आहे। एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत असल्यानं जळाऊ लाकडाकडे नागरिकांची मागणी वाढलेली आहे। आपल्यासोबत वाशिम येथील टिंबर व्यापारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी काय कशी मागणी वाढलेली आहे तुमच्याकडे। पहिले सर्वसाधारण जे गोरगरीब जनता होती ती जळाऊ लकडी घेऊन जात होती, परंतु आता वाशिम शहरातील सर्वसामान्य नागरिकसुद्धा ज्यांच्याकडे गॅसची सुविधा आहे परंतु त्यांना गॅस मिळत नसल्यामुळे ते जळाऊ लाकूड घेऊन जात आहेत आमच्याकडून। सध्या कोणत्या ग्राहकाची मागणी जास्त वाढलेली आहे? सुरुवातीला पहिले जे नेत होते ते घरगुती होते, आता हॉटेलवाले सुद्धा भरपूर वाढलेले आहेत। त्यांना गॅस कमर्शियल गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे ते सुद्धा आता जळाऊ लाकडाकडे त्यांचं वळण झालेलं आहे। लाकडाचा काही पुरवठा कमी होत आहे का त्याच्यामध्ये? काही नाही, लाकडं जे आहेत तेच आहे, त्याच्यामध्ये नैसर्गिक आहेत, याला काही आपण बनवू शकत नाही, काही नाही। जे उपलब्ध आहे तेच आम्ही देत आहोत। दरात काही वाढ झालेली आहे? नाही, दरात कोणत्याच प्रकारे वाढ आम्ही केलेली नाही आहे, कारण जी नेणारी जनता आहे ती पूर्ण गोरगरीब जनता आहे, तेच लाकडं वापरतात। मोठे लोक जे आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी गॅस आहेत, रेटमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही किंवा होणारही नाही सध्या। जसं की हे होते आपल्यासोबत आरामशीन येथील टिंबर व्यापारी यांनी सांगितलेलं आहे की दरात कुठल्याही प्रकारे वाढ नाही, मात्र एलपीजी गॅसचा तुटवड्यामुळं जळाऊ लाकडात मोठ्या प्रमाणात दुपटीनं वाढ झालेली आहे। त्यामुळं जळाऊ जे लाकडं आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळं नागरिक हे लाकडासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मागणी करत आहेत। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।